नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित श्री जयरामबाई विद्या मंदिर प्राथमिक शाळा नाशिक रोड या शाळेतील उपशिक्षिका श्रीमती मोहिनी जोरवेकर. विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला इयत्ता दुसरी विषय मराठी पृष्ठ क्रमांक 58 वरील घटक आपला भारत हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही चला तर बालभारतीचे पुस्तक उघडा, पृष्ठ क्रमांक 58 उघडा. आपण तो पाठ आज शिकणार आहोत. आपण ह्या पूर्वीच्या पाठात काय पाहिलं तुम्ही व्हिडिओमध्ये? का मी तुम्हाला काही शब्द दिले, त्याच्यावरती काही प्रश्न तयार करून दाखवले आणि बाकीचे प्रश्न तुम्हाला तयार करायला सांगितले होते. त्याचप्रमाणे आता मी तुम्हाला घटक 21वा आपला भारत. विद्यार्थ्यांनो, मी या पाठाचे वाचन करणार आहे. तुम्ही पुस्तक उघडा आणि पहा. भारत देश आपल्या सगळ्यांचा देश. भारतात उंच पर्वते आहेत, घनदाट जंगले आहेत, लहान मोठ्या नद्या आहेत, नद्यांकाठी गावे आहेत, गावात लोक राहतात. भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात, ते वेगवेगळे सण साजरे करतात. भारतात वेगवेगळी पिके होतात. गहू, ज्वारी, बाजरी यासारखी धान्य पिकतात. हरभरा, तूर, मूग, वाटाणा यासारखे कडधान्य पिकतात. केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळे पिकतात. लोकांच्या आहारात तेथील धान्य, कडधान्य, भाज्या आणि फळे असतात. भारतात अशी विविधता आहे. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. जन गण मन हे आपले राष्ट्रगीत आहे. शेतकरी शेतात कष्ट करतात, कामगार कारखान्यात काम करतात, सैनिक आपले रक्षण करतात. प्रत्येकजण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतो. प्रत्येकाला वाटते, भारत माझा देश आहे, मी भारतीय आहे, याचा मला अभिमान आहे. पहा विद्यार्थ्यांनो, भारत देश हा आपल्या सर्वांचाच देश आहे. आपल्या भारतात उंच पर्वते आहेत. पहा, चित्रात तुम्हाला उंच पर्वते दिसत आहेत ना? तसे आपल्या भारतात उंच पर्वते आहेत, घनदाट जंगले पण आहेत, लहान मोठ्या नद्या आहेत, नद्यांकाठी गावे आहेत. चित्राचे पण निरीक्षण करा विद्यार्थ्यांनो. गावात लोक राहतात. भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात. पहा, प्रत्येकजण आपण एकसारखे ड्रेस घालतो का? प्रत्येकाचा पोशाख त्यांचा वेगळाच आहे. म्हणून भारतात वेगवेगळा पोशाख आहे असे म्हटले आहे. त्यांच्या भाषा पण वेगळ्या आहेत. सर्वांच्या भाषा वेगळ्या आहेत. सर्वांच्या बोलीभाषा आपल्या सारख्या येतात का? नाही. काही लोक हिंदी बोलता, काही मराठी बोलता, काही लोक आदिवासी भाषा बोलता, काही खानदेशी बोलता. प्रत्येकाची बोलीभाषा ही वेगळी आहे. आपण वेगवेगळे सण साजरे करतो का नाही विद्यार्थ्यांना? वेगवेगळे सण साजरे आपण करतो. पहा, पंचमी, रक्षाबंधन, दीपावली करतो, ईद, नाताळ, धुलीवंदन, गुढीपाडवा असे वेगवेगळे सण आपण साजरे करतो. त्याचप्रमाणे भारतात वेगवेगळी पिके होतात. गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी यासारखी धान्य पिकतात. हरभरा, तूर डाळ, मूग, वाटाणा यासारखी कडधान्य पिकतात. केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी यासारखी फळे पण पिकतात आणि लोकांच्या आहारात तेथील धान्य, कडधान्य, भाज्या आणि फळे असतात. पहा, ज्या भागात ज्या धान्याचे उत्पन्न जास्त होते तेच त्यांच्या आहारात असते. जसे पहा, इकडे बाजरीचे उत्पन्न जास्त प्रमाणात आहे, तर इकडच्या लोकांच्या म्हणजे जसे मराठवाड्यात ज्वारीचे उत्पन्न जास्त आहे, तर ते ज्वारीची भाकरी जास्त प्रमाणात खातात आणि इकडे बाजरीचे उत्पन्न जास्त आहे, त्याच्यामुळे यांच्या आहारात काय आहे? बाजरीची भाकरी. तसेच भारतात अशी विविधता आहे. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज काय आहे? तिरंगा. माहिती आहे ना विद्यार्थ्यांनो तुम्हाला तिरंगा? छान. जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे. शेतकरी शेतात कष्ट करतात. पहा, तुम्हाला खाली चित्रात दिसतंय ना? शेतकरी काय करतायत? शेतात कष्ट करतायत. कामगार कारखान्यात काम करतात आणि सैनिक आपले रक्षण करतात. प्रत्येक जण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतो. प्रत्येकाला वाटते, भारत माझा देश आहे, मी भारतीय आहे, याचा मला अभिमान आहे. विद्यार्थ्यांनो, ह्याच्यातनं भारत माझा देश आहे हा आपण पाठ पाहिला.
चला तर ह्याच्यावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. प्रश्न विचारा आणि उत्तरे पाटीवर लिहा. पाठाचे वाचन करा आणि नंतर तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. तर यातले काही प्रश्नांची उत्तरे मी सोडवते, बाकीचे तुम्ही सोडवा. तर पहा, भारतातील धान्य: गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी. भारतातील कडधान्य: हरभरा, तूर, मूग, वाटाणा. भारतातील फळे: केळी, डाळिंब, संत्री. आपला राष्ट्रध्वज तिरंगा. आपले राष्ट्रगीत जन गण मन. विद्यार्थ्यांनो, कोण काय करते ते तुम्ही सोडवा. आणि आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.